हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। तर आता आम्ही चेकआउट करणार आहोत। ही आहे आमची हॉटेल। बाहेरचा व्ह्यू। ही हॉटेल होती आमची 1500 रुपीजमध्ये। तर हे आहे लॉ कॉलेज, जे की पहिले पॅलेस होतं, आता लॉ कॉलेजमध्ये बदललं। ही आहे युनिव्हर्सिटी, जी की कॉलेजच्याच काही भागात युनिव्हर्सिटी सुद्धा बनवली आहे। खूप मोठा पॅलेस होता हा। तर ही आहे आश्रमची बॉर्डर। तर हा पण आश्रमचाच हॉल आहे, आश्रमच्याच ट्रस्टचा। आश्रम जवळ राहायला रूम्स पण आहे, तिथे आश्रमचेच ट्रस्टचे रूम्स आहेत हे। पण तुम्हाला हे ट्रेन स्टेशन किंवा बस स्टेशन पासून खूप दूर पडेल, म्हणून तुम्ही अमृतसरलाच रूम घ्या। इथे पण घेऊ शकतात, पण इथे जास्त तर चारीधामची यात्रावाले राहतात। तर हे आहे मेन एंट्रन्स। आम्ही उन्हाळ्यात आलतो म्हणून खूप ऊन होतं तिथं। साईडला जे बघत आहात तुम्ही ते आहे शूज रॅकसाठी बनवलेलं आहे। पण आम्हाला तिथली भाषा कळाली नाही, म्हणून आम्हाला तिथल्या पोलिसाला विचारावं लागली। पोलिसांना विचारल्यावरती त्यांनी सांगितले इकडे आहे। इथं वेगळ्याच भाषेत लिहिली होती, पंजाबी भाषा होती, म्हणून आम्हाला कळालं नाही। नंतर आम्ही पायदून आतमध्ये गेलो। एकदम छान होतं, खूप पाणी होतं। हे आहे ते आश्रम, त्याला रिन्यू पण केलं आहे। हे आहे प्राचीन मंदिर जगन्नाथपुरी। इथे जे बाहेर घेतलेला चढावा आहे ते द्यावा लागतो, हे आम्ही घेतलेला होता। ते थोडासा प्रसाद आपल्या सोबत पण देतात। हे आहे ते आश्रम। आतमध्ये एकदम सायलेंट एरिया होता। हे राम मंदिर। आम्हाला जास्त वेळ नव्हता, म्हणून आम्ही हनुमान इमारत आहे तिथपर्यंत गेलो नाही, कारण आमची बस होती कटराला, जी तुम्हाला नंतर ह्या ब्लॉगमध्ये दिसेल। जर त्या मारुतीपर्यंत जायचं असेल आपल्याला तर 1.5 तास लागतो, म्हणून आम्ही गेलो नाही। तुम्हाला इथे शूज ठेवायला एकदम फ्री आहे। आम्ही निघालो जालियनवाला बागला जायला। जालियनवाला बाग गोल्डन टेम्पलच्या एकदम खूप जवळ आहे, फक्त 200 मीटर्स दूर आहे, वॉकिंग डिस्टन्स आहे।
जलियांवाला बागचा एकदम मेन एंट्रन्स. हे एकच डोर आहे आतमध्ये जायला, दुसरा कोणताही डोर नाहीये. आम्हाला असं सांगितलं होतं की ब्रिटिशनी हेच डोर बंद केलं होतं आणि आतमध्ये फायर केलं होतं. तर सर्व लोक आतमध्ये अशाच एकदम एक्साइटिंगने गेले होते, पण त्यांना पण माहीत नव्हतं की आतमध्ये गेल्यावरती आपल्यासोबत असं काही होणार आहे. हे आहे जुन्या काळातले स्टॅच्यूज. तर ही आहे ती वीर. ब्रिटिशच्या हातून नाही मारावं म्हणून कोणत्या लोकांनी ह्याच्यात आत्महत्या केली होती.